5 डिसेंबरपासून सगळे शिक्षक सामूहिक रजेवर जात आहेत. कोणत्या कारणासाठी हे रजेवर जात आहेत? राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं उद्या येणाऱ्या 5 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक आणि शिक्षण विद्यार्थ्याच्या प्रश्नावर शाळा बंद ठेवून मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं 2013च्या पूर्वी जे सेवेमध्ये दाखल झालेले आहेत ते शिक्षकसुद्धा स्पर्धा परीक्षा देऊन गुणवत्तेवरच त्यांची निवड झालेली आहे. त्यांना TET सक्तीची केलेली आहे. 2013च्या नंतर जे सेवेत दाखल झालेले आहेत ते TET देऊनच आलेले आहेत. तर 2013 पूर्वी TET लागू करणं हे त्या शिक्षकावर अन्यायकारक आहे. त्या शिक्षकांना जर TET देण्याची सक्ती केली तर ते शिक्षक अभ्यासच करत बसतील आणि जेणेकरून विद्यार्थ्याच्या अध्यापनावर त्याचा परिणाम होईल. दुसरी गोष्ट आहे, 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय संच मान्यतेचा हा ग्रामीण भागातल्या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा आहे. शाळा मोडीत काढणारा हा शासन निर्णय आहे, तो रद्द केला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकांना जी सध्या अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामं दिली जातात आणि त्यामुळं त्याचा अध्यापनावर असा प्रतिकूल परिणाम होतो, विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होतं. तर शिक्षकाकडची ही अशैक्षणिक कामं आणि ऑनलाईनची कामं ही कमी करावीत, नव्हे बंद करावीत. यासाठी प्रामुख्यानं ह्या 2-4 प्रश्नासाठी हे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे आणि या दृष्टीनं सगळ्या राज्यामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे. जुन्या पेन्शनच्या संदर्भानं देखील काही जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही सरकारने सरसगट म्हणजे शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी असतील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांना पेन्शन योजना आहे, पण नंतरच्या लोकांना पेन्शन योजना नाही. त्यांनासुद्धा ही पेन्शन योजना लागू केली पाहिजे, हा सर्व शिक्षक संघटनेचा आग्रह आहे.